मंडळी, राजकारणात एरवी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं चित्र असतं. पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मात्र माहितीतील सत्ताधारी पक्षच एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. त्यांच्यातील अनेक रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप, उमेदवारांची खेचाखेचीसुद्धा आपण पाहिली. मात्र आता महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना पुन्हा जवळ येत आहेत. पण अशातच भाजपने संधी साधत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला चेहरा असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना पक्षात सामील करून घेतलाय. त्यामुळे उत्तर मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशाआधी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे असं सांगितलंय. सोबतच प्रामाणिकतेशी तडजोड नाही, मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पण मंडळी, या पक्षप्रवेशामागचं खरं कारण काय? भाजपला या पक्षप्रवेशाचा फायदा कसा होणार? भाजपने या पक्षप्रवेशामागून नेमकी कोणाची गेम केलीय? ह्या तेजस्वी घोसाळकर नेमक्या आहेत तरी कोण? सगळीच माहिती जाणून घेणारा हा व्हिडिओ. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण तेजस्वी घोसाळकर नेमक्या कोण आहेत ते पाहूयात. तर बघा, तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून वॉर्ड क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर झाली होती. मनसेचा उमेदवारही या वॉर्डमधून निवडणुकीला उभा राहिला होता. पण शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी पालिकेवर विजयी झेंडा फडकवला होता. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. 2024च्या फेब्रुवारीमध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली. त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती. आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं काय कारण सांगितले तेही पाहूयात. तर बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करताना तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये घोसाळकर यांनी म्हटलंय की, प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू भगिनींनो, आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्विग्न झालंय. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द कधी लिहावे लागतील याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज माझं मन जड आहे, शब्द अपुरे पडतायत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातली मुलगी. घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचं साधन नव्हतं. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकलं. लोकांत राहणं, त्यांची कामं करणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर बोरिवलीतल्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्न पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निर्घृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. 2 लहान लेकं, मुडकळीस आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले. पण रडू दिलं नाही, कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेलाय. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागतोय. अशावेळी मला केवळ पदाची नव्हे तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनानं साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असं म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग, तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगतो, तो माझ्या आयुष्यातील अंधार काळात आपण दिलेली साथ मी कधी विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथं जिथं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन, असं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलंय. आणि आजही मी तुम्हाला शब्द देते, जात, धर्म, पक्ष, विचार न पाहता जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरलंय,
समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं आणि माझ्या मुलांची आणि सहकाऱ्यांची काळजी घेणं. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणूनच बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देतेय. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपलं प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो अशी अपेक्षाही घोसाळकर यांनी व्यक्त केली. पण मंडळी, ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय. खरं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळावं असा सांगणारा एक मतप्रवाह होता. अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सहानुभूतीची एक लाट असताना देखील ऐनवेळी त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर नाराजी असल्याचं सांगत तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर भेटायला बोलावलं होतं आणि या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. याशिवाय तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पतीच्या हत्येच्या प्रकरणावरही भाष्य केलंय. अभिषेक घोसाळकर यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्याबद्दल सीबीआयनं जो तपास लावलेला आहे तोही वेगवान पद्धतीनं व्हावा, यातून मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय असं सुद्धा समजतंय. आता ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपने तेजस्वी घोसाळकर यांना पक्षात घेऊन कोणती राजकीय खेळी केली आहे यावर देखील आपण एक नजर टाकू. मंडळी, नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. भाजपने सर्रास इन्कमिंग चालू करून मित्रपक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना देखील पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात बरेच दिवस नाराजी नाट्य रंगलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला धडक देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत महाराष्ट्र भाजपाच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र आता दोन्ही पक्षांनी सधुराचा निर्णय घेत महानगरपालिका निवडणूक माहिती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलाय. तरी देखील आता जागा वाटपावरून पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची चिन्ह आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून 50-50चा फॉर्म्युला राहणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या महानगरपालिकेत सत्ता मिळवायची असेल तर पक्षाची ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळेच भाजपने तेजस्वी घोसाळकर यांना पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद कमी केलीय. तर एकनाथ शिंदे यांना नाराज न करता उत्तर मुंबईत भाजपची ताकद वाढवून महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात लढण्याची तयारी देखील केलीय. समजा पुढे जाऊन जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात काही बिनसलं तरी देखील भाजप मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. खरं तर तेजस्वी घोसाळकर 2017 पासून ते 2022 पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून नगरसेविका राहिले आहेत. त्याआधी देखील त्यांचे पती अभिषेक घोसाळकर या वॉर्डमधून नगरसेवक होते. त्यांची हत्या झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी सर्व राजकीय सूत्र त्यांच्या हातात घेतली आहेत आणि त्यांच्याबद्दल वॉर्ड 1 आणि उत्तर मुंबईमध्ये सहानुभूती आहे आणि त्याचाच फायदा भाजप करून घेऊ शकतं असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की तेजस्वी घोसाळकर यांचे पती मुंबई बँकेचे संचालक होते. आपल्याकडे माणुसकी असते. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार देणं मानवतेच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी असते. त्याच भूमिकेतून त्या मुंबई बँकेवर संचालिका झाल्या होत्या. आज देवाभाऊंच्या नेतृत्वावर त्यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन मुंबई ज्या पद्धतीनं देवाभाऊ विकसित करतायत त्याचा प्रभाव त्यांच्यावर आहे. त्यातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण मंडळी, तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशामागचं नेमकं कोणतं कारण आहे? भाजपने राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना पक्षात घेतलंय का? या पक्षप्रवेशामागे तेजस्वी घोसाळकर यांचं काही राजकीय हित होतं? या सगळ्यात शिंदे आणि ठाकरेंची गेम झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.